नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं VIP टेक मराठी या युट्यूब चॅनल मध्ये. चला, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे, प्रोजेक्टचा पूर्णपणे सेटअप करून घेणार आहे. काय करणार आहे, प्रोजेक्टचा जो काय सेटअप असणार आहे, म्हणजे मायोस्क्यूएल कनेक्शन असेल, लॉग इन कसं करायचंय, डेटाबेसची फाईल कुठं असणार आहे, राउट्स कुठं असणार आहे, व्ह्यूज मध्ये कोणते कोणते फोल्डर असणार आहे, त्या फोल्डरच्या आतमध्ये कोणत्या फाईल्स असणार आहे. ओके, सगळ्या गोष्टींचा आज आपण सेटअप करून घेणार आहे. ठीक आहे, चला मग त्यासाठी आपण काय करणार आहे, नवीन फोल्डर क्रिएट करणार आपल्या एक्सप्रेस.js मध्ये. फोल्डर नंबर 14 नंबरचं फोल्डर, आपण त्याला काय नाव देणार, कोणतं द्यायचं, नर्सरी मॅनेजमेंट सिस्टीम. काय नाव दिलंय, नर्सरी मॅनेजमेंट सिस्टीम. असं आपण कशाला नाव दिलंय, आपल्या फोल्डरला नाव दिलंय. ओके, स्पेलिंग मिस्टेक झाली, सिस्टीम. ओके, आले लक्षात. आता आपल्याला काय करायचंय, त्यामध्ये काहीतरी इन्स्टॉलेशन करायचं. मग इन्स्टॉलेशन करण्यासाठी राईट क्लिक, ओपन इन इंटिग्रेटेड टर्मिनल. कोणते कोणते पॅकेजेस आपल्याला त्यामध्ये लागणार आहे, एकदा ते बघून घ्या तुम्ही. ओके, चला थोडंसं वरती घेतो टर्मिनलला, त्याला पण एका छोट्या कोपऱ्यामध्ये ऍड करून देतो. ओके, इथे बघा आता पॅकेज कोणते कोणते लागणार आहे, npm install एक्सप्रेस, त्यानंतर EGS, त्यानंतर MySQL, util, अजून बॉडी हायफन पार्सर, त्यानंतर एक्सप्रेस फाईल अपलोड. आपल्याला फाईल अपलोड पण लागेल ना. क्रॉस नर्सरी म्हटल्यानंतर जे काय, समजा एक्झाम्पल आपल्याला नर्सरीमध्ये एखादं काय ऍड करायचं आहे, प्रोडक्ट ऍड करायचं थोडक्यात. ओके, त्या प्रोडक्ट ऍड करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्याचा फोटो अपलोड करावा लागेल ना. ठीक आहे, मग त्यासाठी काय लागणार, एक्सप्रेस फाईल अपलोड, त्यानंतर कुकी पार्सर लागेल. कशासाठी, लॉग इन करण्यासाठी. ओके, कुकीज लागेल का, कुकी पार्सर, कुकी पार्सर. ओके, चला आपण आता एवढं काय करूया, एकदा ऍड करून घ्या. जसं लागेल तसं आपण एखादं तर ऍड त्यामध्ये करणारच आहोत. ठीक आहे, आता एवढे पॅकेजेस इन्स्टॉल होण्यासाठी थोडासा टाइम लागेल. ओके, त्यानंतर आता आपल्याला प्रोजेक्टचा फ्लो कसा ठेवावा लागेल, आपल्याला काय करावं लागेल, एक ऍडमिन पॅनल ठेवावं लागेल, एक युजर साईट ठेवावं लागेल. युजर साईट कशासाठी ठेवावं लागेल, पब्लिक साठी असणार, आणि ऍडमिन पॅनल हा सिक्युअर असणार. म्हणजे जे काय प्रोजेक्ट ऍड करायचे, म्हणजे प्रोजेक्ट मध्ये काय प्रोडक्ट ऍड करायचे. ओके, म्हणजे प्रोडक्ट म्हणजे काय, एक्झाम्पल आता नर्सरी म्हटल्यानंतर तिथे काय असणार आहे, झाडे असणार आहेत, बरोबर ना. मग तिथे आपण काय टाकणार, एक्झाम्पल पेरू असेल, त्यानंतर कोकोनट असेल, अजून खूप सारे जेवढे काय प्रोडक्ट, मँगो असतील, ते सगळे आपल्याला आता ऍड करायचे. म्हणजे आपल्या नर्सरीमध्ये सध्या जे काय प्रोडक्ट असेल ते प्रोडक्टची किंमत किती असणार आहे, ह्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये ऍड करायच्यात. ओके, चला आपण या ठिकाणी काय करूया, सेटअप करून घेऊयात. आपण इन्स्टॉलेशन केले, सगळे पॅकेज आपले काय झाले, तर प्रॉपरली इन्स्टॉल पण झालेत. आता आपल्याला काय करायचं आहे, फोल्डर स्ट्रक्चर बनवून घ्यायचं. फोल्डर स्ट्रक्चर खूप महत्वाचं आहे. फोल्डर स्ट्रक्चर सर्वांना एकदा प्रॉपर बघून घ्यायचंय. चला, त्या अगोदर आपल्याला त्यामध्ये कोणते कोणते फोल्डर लागतील सांगा बरं पटपट. पहिला फोल्डर लागेल कोणता, व्ह्यूज नावाचं. त्यानंतर नर्सरीमध्येच परत जे मेन फोल्डर असेल त्याच्या आतमध्ये परत एक फोल्डर लागेल कोणता, राउट्स नावाचं. त्यानंतर अजून एक फोल्डर लागेल त्यामध्ये कोणता, पब्लिक नावाचं, बरोबर ना. त्यानंतर अजून एक फोल्डर लागेल आपल्याला त्यामध्ये, कशासाठी, डेटाबेस साठी लागेल ना. इथे आपण टाकूयात DB. ओके, DB नावाचं एक फोल्डर आहे आपलं, त्याच्यामध्ये काय असणार, डेटाबेस राहणार आहे. म्हणजे आता सगळ्या गोष्टी आपल्याला सेपरेट घ्यायचं, जास्त गोंधळ पण नाही झाला त्यामध्ये. मग आपण आता कोणते कोणते फोल्डर बनवलेत, एक बनवलंय पब्लिक नावाचं, दुसरा बनवलंय राउट्स नावाचं, इथं आहे कोणतं, व्ह्यूज नावाचं. ओके, आले लक्षात. चला, सगळ्यात पहिलं काम आपल्याला कुठे जायचं, राउट्स मध्ये जायचंय. ओके, त्यानंतर अजून एक महत्वाचं, आपल्याला मेन फाईल बनवावी लागेल. ती मेन फाईल पण लगेच बनवूयात. मग फाईल कोणती असणार आपली, server.js नावाची आपली काय झाली, मेन फाईल झाली. ती मेन फाईल बनवून घेतली. आणि ते आता काय करायचं, आपल्याला मेन फाईलच्या आतमध्ये आपण एकदा काय करूयात, बेसिकली त्याचं काय करूयात, ऍड करून घेऊयात. ओके, म्हणजे एकदा सर्व्हर क्रिएट करूयात थोडक्यात. चला, मग सगळ्यात अगोदर कॉन्स्ट एक्सप्रेस इक्वल टू, त्यामध्ये रिक्वायर, आणि रिक्वायर मध्ये काय टाकायचं आहे, कुणाला टाकून द्यायचं आहे, आपल्या एक्सप्रेसला त्यामध्ये टाकून द्या. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे कॉन्स्ट बॉडी पार्सर, कॉन्स्ट बॉडी पार्सर इक्वल टू, त्यामध्ये काय टाकणार आपण,
रिक्वायर याच्या आतमध्ये आपण टाकून देणार कुणाला, बॉडी हायपन पार्सर. प्रोजेक्ट चालू आहे, प्रोजेक्टमध्ये जर तुम्ही काही गोष्टी सांगितल्या तरी पण बेस्ट राहील, म्हणजे तुमच्या लक्षात आहे की नाही आपल्याला ते समजून जाईल. ओके, त्यानंतर लागेल कॉन्स्ट माय एसक्यूएल इक्वल टू रिक्वायर, त्यामध्ये माय एसक्यूएल ला इम्पॉर्ट करून घ्या. आता लागेल आपलं युटिल मॉड्यूल, मग इथं टाकूयात आपण कॉन्स्ट युटिल इक्वल टू रिक्वायर कुणाला, युटिल मॉड्यूलला त्यामध्ये टाकून घ्या. आवाज येतोय माझा? ओके, त्यानंतर अजून काय लागेल, कॉन्स्ट कुकी पार्सर. कॉन्स्ट कुकी पार्सर इक्वल टू इथे असणार रिक्वायर, त्याच्या आतमध्ये काय असणार, कुकी पार्सर. ओके, त्यानंतर अजून फाईल अपलोड लागेल, इथे आपण टाकत कॉन्स्ट अपलोड इक्वल टू रिक्वायर, त्यामध्ये असणार एक्सप्रेस हायफन फाईल अपलोड. एकच मिनिट, काय मिस्टेक झालं, एक्सप्रेस हायफन फाईल अपलोड. त्यानंतर काय लागेल, कॉन्स्ट ॲप इक्वल टू त्यामध्ये काय टाकणार आपण, एक्सप्रेस राऊंड ब्रॅकेट्स. ओके, आता तिथे आपल्याला काय करायचंय, सगळ्यात अगोदर बॉडी पार्सरची मिडलवेअर राईट करायची. मग कशी करणार आपण, ॲप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट्स, त्यामध्ये बॉडी पार्सर डॉट URL इनकोडेड राऊंड ब्रॅकेट्स कर्ली ब्रॅकेट्स एक्सटेंडेड कोलन ट्रू. सेकंडला काय, माय एसक्यूएल. पण आता आपण काय केलंय, डेटाबेससाठी आपण इथं DB साठी काय केलंय, फोल्डर बनवलंय. आपण काय करत, माय एसक्यूएलचा जो काय सेटअप असेल आपला तो तिथे करायचा, त्या फाईलच्या आतमध्ये. ओके, त्या फाईलच्या आतमध्ये आपण db.js नावाची एक फाईल क्रिएट करणार आहे. कोणती फाईल क्रिएट करणार आपण, त्यामध्ये db.js ची आपण एक फाईल क्रिएट करणार आहे. ओके, चला मग आपल्या इथं माय एसक्यूएलचा सेटअप आपल्याला इथं न करता आपण तिकडे करणार आहोत. ओके, इथं आहे आपलं डायरेक्टली कुकी पार्सर. होत आहे कुकी पार्सर मध्ये काय काय टाकावं लागतं, ॲप डॉट यूज कुकी पार्सर राऊंड ब्रॅकेट, पुढे काय राहिलं अजून, अपलोड्स. फाईलसाठी आपण काय करतो, ॲप डॉट यूज आणि त्याच्या आतमध्ये अपलोडला ऍड करून द्यायचं, अपलोड राऊंड ब्रॅकेट्स. आता आपला राऊट्सला इथे ऍड करून घ्यावं लागेल. कोणाला ऍड करून घ्यावं लागेल, इथे आपला राऊट्सला इथे ऍड करून घ्यायचं. मग राऊट्सला ऍड करण्यासाठी काय करावं लागेल, ॲप डॉट यूज. चला मग इथे आपल्याला त्यासाठी हे पण करावं लागेल. चला इथे घेऊयात आपण, लास्टला घेतलं तरी पण चालेल. इथे आपण टाकत कॉन्स्ट ॲडमिन राऊट इक्वल टू रिक्वायर, त्याच्या आतमध्ये काय, डॉट स्लॅश राऊट्स नावाचा फोल्डर स्लॅश त्याच्यामध्ये ॲडमिन डॉट JS नावाची एक फाईल असणार. ओके, ॲडमिन डॉट JS. ओके, चला आपण एकदा फाईल बनवून घेऊयात. राऊट्समध्ये आलो, राऊट्समध्ये आल्याच्या नंतर एक नवीन फाईल, कशासाठी, ॲडमिन डॉट JS ही ॲडमिनसाठी, आणि अजून एक बनवूयात ती म्हणजे युजरसाठी, युजर डॉट JS. ओके, दोन्ही पण फाईल्स इथं आपण बनवल्यात. इथं चालेल, इथं काय घेतलं आपण, ॲडमिन डॉट JS ला ऍड करून दिलं किंवा ॲडमिनला ऍड करून दिलं. सेकंड नंबरला कॉन्स्ट युजर राऊट्स इक्वल टू रिक्वायर, त्याच्यामध्ये डॉट स्लॅश राऊट्स आणि स्लॅश त्याच्यामध्ये युजरला ऍड करून द्यायचंय. ओके, इथपर्यंत क्लिअर. ओके, आता आपण घेणार ॲप डॉट यूज, त्याच्या आतमध्ये आपल्याला करायचं स्लॅश, ज्यावेळेस लोकलहोस्ट कोलन 3000 असेल त्यावेळेस आपल्याला काय दाखवायचं आहे, युजर राऊट्स दाखवायचं आहे. ओके, आणि ज्या वेळेस आपलं काय झालं पाहिजे, ॲप डॉट यूज ज्या वेळेस आपण स्लॅश ॲडमिन असं टाकणार त्यावेळेस कोण ओपन झालं पाहिजे, ॲडमिन राऊट्स ओपन झाला पाहिजे. ओके, म्हणजे ॲडमिनचा जो काय पार्ट असेल तो ओपन झाला पाहिजे. जे लॉजिक असेल ते कशामध्ये असणार, आपलं हे ॲडमिनच्या फाईलमध्ये असणार आहे. ओके, त्यानंतर ॲप डॉट लिसन राऊंड ब्रॅकेट्स, त्यामध्ये पोर्ट नंबर टाकला 3000, एक फंक्शन टाकलं. काय टाकलं, एक फंक्शन टाकलं आणि ते एक मेसेज टाकूयात, कन्सोल डॉट लॉग. मेसेज काय टाकलाय, सर्व्हर स्टार्ट. टाकत सर्व्हर स्टार्ट ऑन पोर्ट नंबर किती, 3000. ओके, असा एक मेसेज आपण तिथं टाकून दिलाय. ओके, आता आपल्याला काय करायचंय, ॲडमिन डॉट JS मध्ये आणि युजर डॉट JS मध्ये आपल्याला काहीतरी कोड करायचंय.
काय करायचं आहे, ॲडमिन डॉट जे एस मध्ये आणि युजर डॉट जे एस मध्ये आपल्याला काहीतरी कोड करायचं आहे. मग कोड काय करणार आपण, कॉन्स्ट एक्सप्रेस इक्वल टू रिक्वायर, त्याच्यामध्ये एक्सप्रेसला ऍड करून द्यायचे. ओके, त्यानंतर अजून आता तुम्ही इथं राउटर यूज करताय, मग कॉन्स्ट इथं काय यूज करणार तुम्ही, राउटर इक्वल टू इथं काय करणार आपण, एक्सप्रेस डॉट राउटर, काय टाकणार, एक्सप्रेस डॉट राउटर. आणि याच्या आतमध्ये आपल्याला काय करायचं आहे, कोणालाच पास करून देण्याची गरज नाहीये. ओके, चला मग डायरेक्टली राउटर डॉट गेट, त्याच्या आतमध्ये स्लॅश, इथं काय करणार, कोमा, इथं तुम्हाला एक फंक्शन चालवायचंय, राऊंड ब्रॅकेट्स कर्ली ब्रॅकेट्स. या फंक्शनच्या आतमध्ये काय यूज करायचं आपला, रिक्वेस्ट कोमा रिस्पॉन्स. ओके, तिथे काय करणार आपण, आता सध्या आज आपल्याला फक्त सेटअप करायचं, मग रिस्पॉन्स डॉट डायरेक्टली रेंडर करूयात. रिस्पॉन्स डॉट रेंडर कोणाला रेंडर करायचं आहे, ॲडमिन नावाच्या फोल्डरमधून. कशामधून, ॲडमिन नावाच्या फोल्डरमधून. कुणाला, 01 होम डॉट EGS या फाईलला आपल्याला ओपन करायचं. आता ही फाईल आपल्याला बनवायची, लक्षात ठेवा, अजून बनवलेली नाहीये. कुठं बनवायची, ॲडमिन नावाचं फोल्डर बनवायचं. कुठं, व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये. ओके, इथून आपल्याला राउटरला पास करून द्यायचं. मग इथं करणार आपण मॉड्यूल डॉट एक्सपोर्ट्स. कुणाला एक्सपोर्ट करून द्यायचंय, तुमचं जे राउटर असेल त्या राउटरला इथून पाठवून द्यायचंय. इथून पाठवून दिलाय, जिथं तुम्हाला यूज करायचं असेल तिथं तुम्ही यूज करू शकता. क्लिअर, इथपर्यंत क्लिअर. चला, आता व्ह्यूज मध्ये आपल्याला 2 फोल्डर बनवायचे. एक बनवायचं ॲडमिन, आणि इथं व्ह्यूज मध्येच परत दुसरं फोल्डर बनवायचं, ते म्हणजे युजर. ओके, दोन्ही फोल्डर बनवले. आता ॲडमिनच्या आतमध्ये आपल्याला काय बनवायची, एक फाईल बनवायची. कोणती, 01 होम डॉट EGS नावाची फाईल बनवायची. आणि आपण त्याच्यामध्ये H1 मध्ये टाकूयात. सध्या H1 मध्ये काय टाकायचं आहे, इथं टाकूयात आपण ॲडमिन साईड. काय नाव टाकलं आपण, ॲडमिन साईड असं आपण त्याच्यामध्ये नाव टाकलं. ओके, आता आपल्याला काय करायचं, सेम असंच काम कुठं करायचंय, युजर डॉट JS मध्ये करायचं. मग चला इथे आपण काय करूयात, ॲज इट इज कोड कॉपी पेस्ट करूयात. ओके, बदल फक्त कुठे असणार, इथं फोल्डरमध्ये बदल असणार. तर युजर नावाच्या फोल्डरच्या आतमध्ये काय करायचंय, 01 होम डॉट EGS अशी एक फाईल बनवायची. कुठं, युजर नावाच्या फोल्डरमध्ये. मग एक नवीन फाईल बनवायची, फोल्डर नाही, लक्षात घ्या. नवीन फाईल काय द्यायची, 01 होम डॉट EGS. आता तुम्ही म्हणताल की मग दोन्ही इथे फाईलचं नेम तर सेम झालंय, पण लक्षात घ्या, ॲडमिन नावाचा वरती जो एक हे असेल, काय असेल तिथे फोल्डर असेल, त्याच्या आतमध्ये ही फाईल वेगळी आणि युजरच्या आतमध्ये वेगळी. हे जर दोन्ही एकाच ठिकाणी असेल तर ते काय झालं असतं, नाव सेम झालं असतं आणि सेम नाव त्याने घेतलं नसतं. मग आपल्याला तिथं काहीतरी रिप्लेस द्यावं लागलं असतं. पण हे वेगळ्या वेगळ्या फोल्डरमध्ये म्हणून तिथं काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, इथं पण आपल्याला काय करायचं, आता सेम कोड करायचा होता. ओके, आपण इथं टाकून दिले. आता याच्यामध्ये पण आपण एक H1 घेऊयात आणि त्याच्यामध्ये टाकूयात युजर साईड. ही साईड कोणती आहे, युजरची आहे. चेक करायचं, एकदा करायचंय चेक. चला इथे टाकूयात नोडेमॉन सर्व्हर डॉट JS. चेक करूयात. ओके, आपलं सर्व्हर काय झालं, स्टार्ट झालंय. ब्राउझरमध्ये आलो. ब्राउझरमध्ये आल्याच्या नंतर इथं आपण टाकलं localhost:3000. कोणती साईड ओपन झाली, कोणती झाली, युजर साईड. इथं आलो आपण, इथं टाकूयात स्लॅश ॲडमिन. ॲडमिन टाकल्याच्या नंतर कोणती साईड ओपन झाली, ॲडमिन साईड. आता ॲडमिन साईड साठी काय लागणार आपल्याला, ॲडमिन साठी लागेल आपल्याला लॉगिनचं पेज लागेल. कोणतं पेज लागेल, लॉगिनचं पेज लागेल. कारण ॲडमिन हा कोण आहे, सिक्युअर आहे. ॲडमिन वरती आल्याच्या नंतर कोणी पण काय करू शकत नाही. त्याचं जे प्रोडक्ट असेल, म्हणजे एक्झाम्पल, आता यामध्ये काय करूयात आपण, असं समजूयात, एकच मिनिट, इथं कोणाच तरी आपण नाव मेन्शन करूयात. त्यामध्ये एक्झाम्पल स्वातीचे काय, एक नर्सरी, बरोबर ना. मग काय करणार, त्यांच्या नर्सरीमध्ये कोणते कोणते प्रोडक्ट्स आहेत, त्या प्रोडक्टची प्राइस किती ठेवायची हे फक्त स्वातीच्याच हातात आहे. बाकीचे करू शकतात का, शकतात का त्यामध्ये, नाही करू शकत. त्यासाठी आपल्याला काय लागेल, ॲडमिन साईडसाठी काय लागेल, सिक्युरिटी लागणार काहीतरी, म्हणजे लॉग इन लागणार. फक्त त्याचा ID आणि पासवर्ड हे फक्त स्वातीलाच माहीत असणार आहे. बाकी कोणी पण लॉग इन करू शकत नाही, त्या प्रोडक्टची प्राइस चेंज करू शकत नाही किंवा नवीन प्रोडक्ट ऍड करू शकत नाही. आले लक्षात. ओके, चला आता त्यानंतर पुढे काय करायचं आपल्याला, आता आपल्याला काम करायचं डेटाबेसमध्ये. डेटाबेस पण कनेक्ट करायचं. मग DB मध्ये काय करायचं, आपल्याला एक नवीन फाईल क्रिएट करायची. कोणती, db.js नावाची आपण एक फाईल क्रिएट केली. कोणती, db.js. आणि सर्व्हरमध्ये आल्याच्या नंतर इथून जो MySQL आणि एक util घेतला होता त्याला आपण तिथून काढून टाकून कशामध्ये ऍड करायचं आहे, कशामध्ये, या db.js मध्ये इथं ऍड करून द्यायचंय. ओके, इथं आपण टाकून दिलं. क्लिअर. आता आपण इथं काय करणार,
कॉन्स्ट कनेक्शन इक्वल टू इथे आपण टाकणार MySQL डॉट क्रिएट कनेक्शन. काय करायचं आहे, MySQL डॉट क्रिएट कनेक्शन राऊंड ब्रॅकेट्स कर्ली ब्रॅकेट्स त्याच्या आतमध्ये होस्ट. होस्ट कोण आहे, होस्ट कोण आहे, लोकल होस्ट. ओके, त्यानंतर सेकंड नंबरला कोमा या ठिकाणी कोण आहे, युजर. युजर कोण आहे, रूट. त्यानंतर कोमा, पासवर्ड कोण आहे, MT. आणि त्यानंतर लास्टला असणार तुमचा डेटाबेस. डेटाबेस कोणता आहे, प्रोजेक्ट करूया डायरेक्टली अंडरस्कोर प्रोजेक्ट. ओके, कोणतं केलं, बॅच प्रोजेक्ट. किती, 5 and 6. ओके, त्यानंतर युटिल मी इथं करूयात आपण. काय करायचं आपल्याला इथे लास्टला, लेट एक्झिक्यूट इक्वल टू util डॉट प्रॉमिसिफाय त्यामध्ये राऊंड ब्रॅकेट्स कनेक्शन डॉट क्वेरी आणि त्याचं जे बाइंडिंग असेल ते बाइंडिंग कोणासोबत असेल, तुमच्या कनेक्शन सोबत. क्लिअर, समजलंय. आणि तो तुम्हाला मॉड्यूल डॉट एक्सपोर्ट कुणाला एक्सपोर्ट करायचं, तुमच्या एक्झिक्यूटला इथून एक्सपोर्ट करून द्यायचे. ओके, इथून त्याला पाठवून दिले. आता आपल्याला पाहिजे तिथं आपण काय करू शकतो, त्याला यूज करू शकतो. आपल्याला त्याला यूज कुठे करायचंय, ऍडमिन डॉट JS मध्ये यूज करायचं. मग ऍडमिन डॉट JS मध्ये जर यूज करायचं असेल तर काय करणार, कॉन्स्ट एक्झिक्यूट इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट्स त्यामध्ये सॉरी आपल्याला फाईलच्या फोल्डरच्या बाहेर जायचं ना, डबल डॉट स्लॅश DB त्याच्यानंतर कोण त्याच्या आतमध्ये हवाला DB. ओके, म्हणजे DB डॉट JS नावाची फाईल. आता इथं आपण काय करू शकतो, एक्झिक्यूटने डायरेक्ट काय करणार, हा वाला जो कोड असेल तो कोड आपण डायरेक्टली एक्झिक्यूट करू शकतो. म्हणजे जी क्वेरी असेल क्वेरी डायरेक्टली एक्झिक्यूट होणार. ओके, चला त्यासाठी आपल्याला काय करायचं, डेटाबेस पण लगेच आपण क्रिएट करून घेऊयात. डेटाबेस क्रिएट करण्यासाठी आपण टेबलचं नाव काय घेतलेलं आहे, कुठे या ठिकाणी DB.js मध्ये डेटाबेसचं नाव सॉरी आपल्याला ह्याला क्रिएट करावं लागेल. मग चला इथे जाऊयात आपण, आपलं जाम सर्व्हर स्टार्ट आहे एकदा बघूयात. आता जाम कंट्रोल पॅनल हा सर्वांच्या लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल आहे. अजून पण असं कोणी आहे का त्यांच्या लॅपटॉपमध्ये जाम सर्व्हर इन्स्टॉल नाहीये, आहे कोणी असेल तर सांगा. ओके, इथे बघा अपाची पण स्टार्ट आहे आणि MySQL पण स्टार्ट आहे. आपल्याला MySQLच्या ऍडमिन मध्ये जायचंय. MySQLच्या ऍडमिन मध्ये आल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, नवीन डेटाबेस क्रिएट करायचं आहे. काय क्रिएट करायचं आहे, नवीन डेटाबेस क्रिएट करायचं. मग नवीन डेटाबेस क्रिएट करण्यासाठी इथे वरती तुम्हाला एक न्यू नावाचं ऑप्शन आहे, इथं क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर डेटाबेस नेम तिकडे आपण जे घेतलं ते ॲज इट इज इथं कॉपी करून घेतलं. ओके, इथं करूयात आपण आता क्रिएट केला. आता आपल्याला त्याच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारचे टेबल आपण ऍड करू शकतो. ओके, कोणत्याही प्रकारचे. ठीक आहे, आपण इथं करूयात फर्स्ट वाल्या ठिकाणी TBL लॉग इन. कोणता टेबल क्रिएट झाला आपला, लॉग इन नावाचा क्रिएट. त्याच्यामध्ये आपल्याला काय काय लागेल, सगळ्यात पहिली लागेल तुम्हाला ती ID कंपल्सरी. लक्षात घ्या, ID तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे. त्यामध्ये ID घेतल्याच्या नंतर आपल्याला पुढं काय तर AI वरती टिक करणं इम्पॉर्टंट आहे. कारण AI म्हणजे ऑटो इन्क्रीमेंट्स, जेणेकरून काय होणार, ज्यावेळेस तुम्ही नवीन एखादं जर ऍड करत असले युजर म्हणजे जो काही ऍडमिन नवीन असेल तर जर तुम्हाला असं वाटलं अजून एखादा ऍडमिन ऍड करायचा आहे तर त्याची ID ऑटोमॅटिकली इन्क्रीमेंट झाली पाहिजे. ओके, फर्स्ट वाला काय असेल, युजर नेम असेल. युजर नेम साठी यूज करा फॅरकॅरची लेंथ तिथं सेट करावं लागेल 215. ओके, तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही करू शकता. त्यानंतर असणार तुमचा पासवर्ड साठी काय यूज करा, टेक्स्ट यूज करा. आणि लास्टला इथं काय करायचं, आपल्याला आता सेव्ह वरती क्लिक करायचं. आपला टेबल इथं काय झालाय, क्रिएट झालाय. काय झालाय, आपला जो काय टेबल होता तो टेबल आपल्या इथं क्रिएट झाला. ID, पासवर्ड आणि युजर नेम. ओके, आपल्याला त्याच्यामध्ये काहीतरी डेटा पण ऍड करायचा. आपण डेटा इथूनच ऍड करणार डेटाबेस मधून, कारण जो काय ऍडमिन असणार ऍडमिन शक्यतो एकच असणार आहे. ओके, चला इथं आपण काय करणार, ID 1 त्याचं युजर नेम काय टाकायचं, आपल्याला एक्झाम्पल इथं आपण टाकणार आहोत स्वाती @123. ओके, हे चालतं त्यांचं युजर नेम. आणि पासवर्ड त्यांनी टाकला, काय पासवर्ड टाकलाय, स्वाती 123 हा झाला त्यांचा पासवर्ड. ओके, त्यानंतर आपण इथं गो वरती क्लिक करणार. क्लिक केल्याच्या नंतर इथं ब्राउज करून बघूयात रेकॉर्ड इन्सर्ट झालंय का. ओके, रेकॉर्ड इन्सर्ट झाले ते बघा. ID मध्ये काय 1 नंबरची ID, युजर नेम मध्ये स्वाती @123 आणि पासवर्ड मध्ये काय स्वाती 123. क्लिअर, समजलाय. ओके, आता इथं आपला काय झाला, डेटाबेस क्रिएट झाला. त्याचप्रमाणे आपण जसं इथं काय केलंय, डेटाबेसला admin.js मध्ये यूज केलं, त्याच प्रकारे आपल्याला कुठे यूज करायचं, चला user.js मध्ये पण लगेच ऍड करून घेऊयात. इथं टाकत कॉन्स्ट एक्झिक्यूट इक्वल टू त्यामध्ये रिक्वायर राऊंड ब्रॅकेट्स डबल डॉट स्लॅश त्यामध्ये
कोणतं डीबी नावाचं फोल्डर आणि त्यामध्ये डीबी नावाची फाईल पण. ओके, इथं पण काय झालं, आता आपल्याला डेटाबेस ऍड झालाय. ओके, म्हणजे इम्पोर्ट करून घेतलाय. आता ज्यावेळेस तुम्हाला क्वेरी एक्झिक्यूट करायची, क्वेरी एक्झिक्यूट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक्झिक्यूट नावाचं काय लागतं, एक्झिक्यूट नावाचं व्हेरिएबलचं नाव लागतं, बरोबर. त्या नावाने तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली क्वेरी एक्झिक्यूट करू शकता. आले लक्षात? ओके, मग इथे बघा, आता आपल्याला काय करायचंय, परत एकदा प्रोजेक्टचा फ्लो बघून घ्या. आता आपला सेटअप तर झालाय. ज्यावेळेस आपण काय करणार, localhost:3000 टाकणार, त्यावेळेस आपली युजर साईड ओपन होणार. युजर साईड म्हणजे सगळ्यांसाठी, कोणी जरी तुमच्या वेबसाईटवरती आलं, एखाद्याने जर टाकलं एक्झाम्पल, जी काय नर्सरीचं जे तुम्ही नाव देणार ते नाव टाकल्याच्या नंतर काय झालं पाहिजे, त्यांना लगेच तुमचे प्रोडक्ट तिथं शो झाले पाहिजे. पण ज्यावेळेस काय करणार, तिथं आपण टाकणार /admin, त्यावेळेस काय होणार, आपला ऍडमिन पॅनल ओपन होणार. आणि ऍडमिन पॅनल मधून काय असणार, आपला प्रोडक्ट ऍड करणं, त्या प्रोडक्टची प्राइस किती असणार आहे, प्रोडक्टला एडिट करायचंय का, प्रोडक्टला डिलीट करायचंय का, आपण त्यामध्ये करू शकतो. ठीक आहे, यामध्ये कोणाला काही अडचण आहे का? चला, मग आता तुम्ही काय करायचंय, आज तुमच्यासाठी वर्किंग काय असणार आहे, तुम्हाला जास्त काम नाही देते, बट त्या ठिकाणी जर तुम्हाला असं वाटलं की आपण करायला पाहिजे ही वर्किंग, तर करू शकता. तुम्हाला जर वाटलं नाही करायचं आम्हाला, तर नाही केलं तरी पण चालेल, पण तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. तुम्हाला फक्त काय करायचं, आज इथे बघा home.egs, बट कोणता लक्षात घ्या, इथे पण राऊट्समध्ये नाही, व्ह्यूजमध्ये ऍडमिन मधला जो home.egs असेल, त्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, एक फॉर्म क्रिएट करायचं, म्हणजे लॉग इनचं पेज क्रिएट करायचंय. आणि त्यावरून जर तुम्हाला असं वाटलं आपण आजचं लॉग इनचं काम करू शकतो, तर तुम्ही तेवढं लॉग इनचं काम करून घ्यायचंय. पण सगळ्यात अगोदर फक्त लॉग इनचंच काम नाही करायचं, तुमच्या सर्वांच्या लॅपटॉपमध्ये काय झाला पाहिजे, आजचा सगळा सेटअप झाला पाहिजे. सेटअप म्हणजे जे काय आता आपण क्रिएट केलाय, तो सगळा सेटअप तुमच्या लॅपटॉपमध्ये झाला पाहिजे. ओके, सेटअप करून तुम्हाला जर पुढे असं वाटलं आपण लॉग इनचं काम करूयात, तर केलं तरी पण बेस्ट राहील. ओके, त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे, जर तुमचं सेटअप कम्प्लीट झालं की लगेच ग्रुपवरती मेसेज टाकायचा, प्रोजेक्ट डे 1 कम्प्लिटेड, एवढाच मेसेज टाकायचा. काय टाकायचं आहे, प्रोजेक्ट डे 1 कम्प्लिटेड. आले लक्षात? मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि अजून नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.